विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 76व्या लष्कर दिनानिमित्त लष्करातल्या सर्वांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. लष्कर दिनानिमित्त आज लखनौ इथं लष्कराच्या केंद्रीय विभागात संचलन झालं. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लष्कर दिनानिमित्त आकाशवाणीवरून आज देशाला संबोधित केलं. देशाला विकास आणि प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी आवश्यक स्थिर आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यामध्ये भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं प्रतिपादन पांडे यांनी आपल्या या संबोधनातून केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं इन्सॅट 3D उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रगत GSLV F-14 या प्रक्षेपकाचा वापर करण्यात येणार आहे. अंतराळ संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या यशस्वी सुरुवातीनंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उपग्रहाचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. स्वरयोगिनी दिवंगत प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी स्वरमयी गुरुकुलात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं. याआधी जाहीर झाल्यानुसार अंत्यसंस्कार उद्या होणार होते, मात्र त्यात बदल झाल्याचं अत्रे फाउंडेशननं कळवलं आहे. महाराष्ट्र भूगोल समितीच्या वतीनं काल भूगोल दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातल्या प्रमुख राम मंदिरांच्या नकाशाचं प्रकाशन करण्यात आलं. या नकाशाची निर्मिती ज्येष्ठ नकाशा अभ्यासक डॉ. सुरेश गरसोळे यांनी केली आहे. भूगोल विषय हा केवळ शालेय अभ्यासक्रमाचा नसून तज्ज्ञांना आव्हानात्मक असल्याचं गरसोळे यावेळी बोलताना म्हणाले. पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं आयोजन उद्या करण्यात आलं आहे. शिक्षण क्षेत्रात मोठी परंपरा असलेल्या या महाविद्यालयामार्फत दरवर्षी संक्रांतीच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि भूगोल दिनाचं आयोजन केलं जातं. यंदा तारखेत झालेला बदल लक्षात येण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58